नमस्कार, मी रमा. स्वागत आहे तुमचं रमास रेसिपीमध्ये. आज आपण आषाढ महिन्यात खास बनवली जाणारे तळणीचे धपाटे ही पारंपरिक आणि अतिशय चविष्ट रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी एकदा नक्की करून पहा. त्यासाठी मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा जिरे घेतलेले आहे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. पाणी न टाकता आपल्याला याची पेस्ट करायची आहे. डिस्क्रिप्शन मध्ये सर्व लिस्ट मी देणार आहे, ती तुम्ही चेक करू शकता. तर इथे आपण चटणी बनवून घेतलेली आहे. तुम्हाला जर तिखट जास्त हवा असेल तर मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. 3 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्याच वाटीने आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ घेणार आहोत आणि अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. तिन्ही पीठ आपण मिक्स करून घ्यायचे आहेत. 4 ते 5 चमचा तेल मी गरम केलेलं आहे आणि हे तेल आपण पिठामध्ये टाकायचं आहे आणि एका चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे. तेल गरम आहे त्याच्यामुळे आपण अगोदर चमच्याने मिक्स करणार आहोत आणि थोडंसं तेल गार झालं म्हणजे आपण हाताने व्यवस्थितपणे मिक्स करू असं वाटलं की मग हाताने व्यवस्थितपणे तेल पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे. यामुळे आपले जे तळणीचे धपाटे आहेत ना, छान असे खुसखुशीत बनतील. आता यामध्ये आपण काही साहित्य घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे, 2 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत, कोथिंबीर घालायची आहे कापून. आपण जी चटणी वाटली होती मिरचीची ती टाकायची आहे आणि याला व्यवस्थितपणे आपण अगोदर मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगोदर पाणी टाकलं आणि ते व्यवस्थितपणे धुवून त्याने आपण अगोदर पीठ मळणार आहोत. तर इथे आपण छान असं हे पीठ मळून घेतलं आहे. जास्त पातळीने आणि घट्टने असं करायचं आहे. हाताला थोडंसं तेल लावून हे आपण व्यवस्थितपणे एकदम मळून घेणार आहोत आणि 10 मिनिटं आपण हे झाकून ठेवूया. 10 मिनिटं झालेली आहेत. एकदा पुन्हा आपण हे पीठ मळून घेऊया. आता यापासून आपल्याला छोट्या छोट्या या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. तर मी एकदमच जास्त पीठ घेते आणि आपलं जे मोठं ताट असतं ते ताट पलटी करून त्याच्या पाठीमागे मी ह्या पुऱ्या लाटून घेत असते. मोठी चपाती लाटून त्याच्यामध्ये छोटीशी वाटी किंवा ज्या आकाराच्या पुऱ्या पाहिजेत ते एखादं भांडे घेऊन मी पुऱ्या काढत असते. आपण धपाटे बनवताना डायरेक्ट तव्यावरतीच धपाटे बनवत असतो, पण आपण हे तळणीचे धपाटे करत आहोत. त्यासाठी आपण छोट्या छोट्या पुऱ्या बनवणार आहोत. तर मी एक छोटी वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीने आपण अशा पद्धतीने ह्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. तुम्ही एक एक छोटा गोळा घेऊन पुरी बनवू शकता. आता हे सर्व ज्या पुऱ्या आहेत आपण एकत्रच अशा करून घ्यायच्या. तर अर्ध्या ज्या पुऱ्या आहेत मी बनवून घेणार आहे. मीडियम आकाराच्या ह्या पुऱ्या आहेत. या अगोदरची रेसिपी आपली गव्हाच्या पिठाच्या कापण्या होत्या, त्याच या तेलामध्ये केलेल्या आहेत, त्याच्यामुळे खसखस थोडीशी त्याच्यामध्ये आहे. आता या तेल गरम झाले की नाही पाहण्यासाठी पिठाचा छोटा तुकडा टाकलेला आहे आणि तो टाकल्याबरोबरच वरती आला म्हणजे तेल व्यवस्थितपणे गरम आहे. आता स्लो टू मिडियम गॅसवरती लालसर अशा आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत, कारण की हे जे धपाटे आहेत आपण तळणार आहोत. तर 2-2 पुऱ्या टाकून मी लालसर होईपर्यंत ह्या पुऱ्या तळणार आहेत. खूप टेस्टी लागतात. सर्व पुऱ्या अशाच पद्धतीने आपण तळून घ्यायच्या आहेत. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. अशाच पारंपरिक रेसिपीसाठी रमा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.